ते असतातच तुमच्या आजूबाजूला. लहानपणी माहीत नसतं. हळूहळू मोठे होत जातो तसे त्यांचे व्याप्ती लक्षात यायला लागते. तरीही तसा यांचा त्रास नसतो. तुमचे शिक्षण पूर्ण होते, मग तुम्हाला नोकरी लागते. वय 30कडे झुकायला लागले की तुमच्याच घरातले घात करतात आणि त्यांच्या नजरा तुमच्याकडे वळतात. मग कधीही दिवसाढवळ्या, रात्री अपरात्री ते तुम्हाला दर्शन द्यायला लागतात. तुम्हाला त्यांच्यात ओढायचा त्यांचा बेत असतो. जणू तेच त्यांचे जीवितकार्य असते. साम, दाम, दंडभेद सगळे मार्ग अवलंबिले जातात. यामध्ये काही मध्यस्थ आणि तुमचे नातेवाईक सुद्धा असतात. कुठूनही ते तुम्हाला शोधू शकतात. लपवायचा काहीच चान्स नाही. अस्मदीतही याला कसे अपवाद असतील? यावर्षीचा वाढदिवस साजरा झाला आणि मातोश्रींनी बॉम्ब टाकला. चला, नाव नोंदणी करून टाकू. जाहिरात करायला आत्ता आम्ही मोकळे. बस झाले हुंडारणे. माझ्या परवानगीसारख्या मामूली गोष्टीची अर्थातच त्यांना आवश्यकता वाटली नाहीच. काही दिवस शांत गेले आणि अचानक मला कुठल्या कुठल्या नंबरवरून फोन यायला लागले. तेच होते. भेटायचं म्हणत यायचो मी. मेलवर पत्रिका पाठवा म्हणून कटवायचो. त्यात माझे सुदैव असे की घरी पत्रिका हा मुद्दा महत्त्वाचा असल्याने मी सुखी झालो. जल्ला काहीही पत्रिका जुळायला मागत नसल्याने पुढचा काही त्रास नव्हता. पण त्यांनी क्रमांचा जोर वाढवला आणि घरीही यायला लागले. काल काही समदुःखी मित्र व्हॉट्सअपवर गप्पा मारत असताना हा विषय निघाला. एक एक किस्से एवढे वाढत गेले की हे दुःख इथवर मर्यादित ठेवणं सर्वदूर पसरले पाहिजे या मतावर सर्व आले. आखिर दर्द बांटने से ही तो कम होता है म्हणून हा प्रपंच. प्रसंग 1. रात्री 9च्या दरम्यान कसाबसा दमून भागून घरी आलो. ते बसलेले होते. पहिलाच अनुभव असल्याने मी आत जाऊन आईला विचारले, कोण बा हे? मग समजले मुलीचे पिताश्री. बाहेर आलो. वर पासून खालपर्यंत स्कॅनिंग झालं. मग नमस्कार तमस्कार. बाबांनी विचारलं, मुलगी काय करते? बस इतकंच विचारायची वाट बघत होते वाटतं ते. धाडधाड गोळीबार सुरू. मुलगी कुठल्या नर्सरीत शिकायची इथपासून सुरुवात झाली. मध्येच ती दुसरीत मलेरियामुळे 6माहीमध्ये मराठीत नापास झाली होती हेही महत्त्वाची माहिती मिळाली. लोक पोटात मरणाचे कावडे बोंबलत होते तरी तसाच हाहू करत पुराण ऐकत होतो. शेवटी समजलं ही ढोर मेहनत करून मुलगी मास्टर्स केली आहे IIT मध्ये. घशाला कोरडं पडलं म्हणून पाणी प्यायला आत आलो. मागोमाग आई. अरे भयंकर शिकलेली दिसते ही मुलगी. तिला चालेल का पण? नाहीतर डॉक्टर इंजिनियर अशा अपेक्षा असतात हो मुलींच्या. हल्ली म्हटलं मला काय विचारतेस? तुम्ही आणलंय ना हे? तुम्हीच विचारा. परत बाहेर आलो. समोरून सुस्ती सुमनांचा धबधबा कोसळत होता. तरी तशीच हिम्मत करत चालत्या ट्रेनमध्ये चढलो. विचारलं, नोकरी कुठे करते? एखाद्या भिकाऱ्याकडे बघतात तसं माझ्याकडे बघत म्हणाला, तिच्या प्रोफाईलला सूट होईल असा जॉब आहेच कुठे मुंबईत? शोधतोय तरी. म्हटलं, ओह अच्छा अच्छा. झालं तर. हे मनातल्या मनात. अजून 20 मिनिटे पुराण ऐकल्यावर त्याने तिचा बायोडाटा माझ्याकडे सरकवला. आईबाबांनी एव्हाना धीर सोडलेला होता. मी पण सहज नजर टाकली. शिक्षण BCom सेकंड क्लास, टॅली आणि MSCIT. फुल हादरलो. MSCIT? नाही रे नाही, नसतं रे असं. अरे सांगा रे कोणीतरी याला. पहिलीतली मुले पण देतात ही परीक्षा. म्हटलं मास्टर्स कुठून केलं? तर म्हणाले इथूनच, गजानन कॉम्प्युटर्समधून. घराखालीच आहे. सरकारी नोकरी आता अशी मिळते. 2 मिनिटे काही बोलायच्या मनस्थितीत नव्हतो. नंतर चेहऱ्यावर कुठलेच भाव येत नव्हते. हातपाय लटपटत होते. त्यांना तसेच वंदन केले आणि कशीबशी त्यांची बोळवण केली. सुदैवाने नंतर पत्रिका जुळली नाही आणि मी वाचलो. हुश.
प्रसंग 2. काही दिवस शांततेत गेले आणि अजून एक वेगळे ते श्री XXX असे रविवारी संध्याकाळचे घरी उगवले. नेमक्या एक काकू घरी येऊन बसल्या होत्या. मागच्या अनुभवाल्याने मी सावरून बसलो आणि आधी बायोडाटावर झडप मारून शिक्षण चेक केलं. हां ठीक आहे, आता पुढे हे गृहस्थ मिस्टर बीनचा मराठी अवतार म्हणता येईल असे. नुसती चळवळ. आई बाबा हसतायत माझ्याकडे बघून. मी शक्य तेवढा मख्य चेहरा ठेवून थंडपणे बोलत होतो. मग हे साहेब आईबाबांना आहो आई, आहो बाबा म्हणायला लागले. आईनं म्हटलं डायरेक्ट, आई आणि बाबा आपण कुठे कामाला होतात म्हटल्यावर एकदम ताडकन उभेच राहिले आणि शर्टात हात घालून काहीतरी शोधायला लागले. म्हटलं आता हे काय? 5 मिनिटांनी त्यांना त्यांची ओळखपत्र सापडले. साहेब रेल्वेत होते, आता रिटायर्ड. मग म्हणे मला AC तून प्रवास असतो, तेही मोफत. आहात कुठे? मी हां हो का, मस्तचेत. मग आणि मी कोणाला अजून एकाला सोबत घेऊन जाऊ शकतो. त्यांना पण मोफतच. बाबांना फिरवेन मी मस्त. काय बाबा याचं लग्न झालं की आपण दोघे मोकळेच की. मायला यात चंग कुठे पोहोचला हा? बाबांनाच असं नाही हा, तुम्हाला पण अख्खा भारत फिरवेन मी. ए नको रे नको असं बोलू, कंट्रोल जातोय माझ्या. तोंडावर हसेन मग मी येड्यासारखा. बरे दिसेल का ते? ते म्हणजे कोणीतरी एक का चालतो? पुरुषच पाहिजे असं काही नाही. उद्या समजा या काकूंना पण मी घेऊन जाईन. तोवर काकू ताडकन नको काहीतरीच आपलं असं काहीशे घशातून विचित्र आवाज काढत बरकट उठून चपला घालायला लागल्या. आई आत पळाली. ती शेवटपर्यंत बाहेर आलीच नाही. म्हणजे माझी ही बहीण आहे असे सांगीन हो मी. तात्पर्य काय, मी आता ट्रेनची चिंता नाही. मी न हसल्याने आतडी पिळवटली गेली होती. काकू फरार झालेल्या होत्या. मी आणि बाबा दोघे आता खिंड लढवत होतो. ते मी काय म्हणतो जावईबापू, संपलोच. आता नेमके आपण किती जवळ राहतो? रात्री कधीही जेवायला आलात तरी तुम्ही दोघे 5 मिनिटात घरी. सगळे आपण एकत्रच म्हणजे मेलो. मी काका अहो एवढा पुढचा विचार नको हो, आधी पत्रिका तर जुळून दे. ती जुळली आहेच, मी आधीच दाखवली आहे. आता कशाला वेळ घालवायचा, पटापट पुढच्या गोष्टी बोलायला लागूया. आणि मुलगी तुला आवडेलच, प्रश्नच नाही. मी सांगतो ना. काय बाबा वारलो. हे ऐकून उरले सुरले प्राण गेले. पुढचे काहीच ऐकू आले नाही. बहुधा नातवंडांची नावे काय ठेवायची यावर चर्चा सुरू होती. मी शुद्धीत आलो तेव्हा ते गेलेले होते. घर शांत होते. प्रसंग 3. या तडाख्यातून सावरायला वेळ लागला. आता घरी मी नसताना कोणालाही बोलायचं असेल तर बोलवा, हे डील मी फायनल केलं. एका शुक्रवारी मी ऑफिसमध्ये असताना मातोश्रींनी फोन केला. अरे ऐक ना, एक श्री XXX म्हणून आहेत, त्यांनी फोन केलेला. ते तुला भेटायचं म्हणत आहेत. आज सोबत पत्रिका आणि फोटो घेऊन येतील, तर त्यांना भेटून घे. ओके, तुझा नंबर दिलाय मी त्यांना. मी काहीही बोलायच्या आत अर्थात फोन ठेवला गेला. चायला वीकेंडचा एकतर मी कसंही ऑफिसला जातो. 3/4 आणि वर टी-शर्ट. आजचं यायचं होतं काय? आणि मागचे अनुभव बघता मला कल्पनेचाच घाम फुटायला लागला. आता तर मी एकटा होतो. होम ग्रँड पण नव्हतं. कामातले लक्ष उडाले. साधारण 12ला त्यांचा फोन आला. मी पत्ता सांगितला. ऑफिसच्या बाजूला CCD मध्ये भेटायचे ठरले. बोलण्यावरून तरी तो माणूस बराच शांत वाटला. जरा धीर आला. 2ची वेळ ठरलेली. 3 वाजले तरी पत्ता नाही. म्हटलं चला बराच वाचलो. हे महाशय काही येत नाहीत आता. एवढ्यात फोन वाजलाच. ते आलेले होते. मी पण निघालो. CCDत दुसरी कॉफी ऑर्डर केली आणि बसलो. परत सेम नमस्कार, चमत्कार, स्वतःची ओळख वगैरे. माणूस एकदम शांत होता. प्रश्नच नाही. मी मुलीबद्दल विचारले तर त्याने पिशवीतून एक जाडजूड फाईल काढली. मी घाबरलो. म्हटलं हिची सर्टिफिकेट्स आणली की काय ह्याने पहिलीपासूनची? ते मी XXX सर्पमित्र आहे.
मी अरे वा. ते होय, 1965 पासून वयाच्या 15व्या वर्षापासून मी साप पकडतो. फाईल उघडून त्यात वर्तमानपत्रांची कात्र्याने चिकटवलेली होती. ते 1970 पासून पेपरात माझी नावे यायला लागली. मायला हा लग्नाचा अल्बम दाखवतो तसा मला एक एक पान दाखवत होता. नको रे, नको न प्लीज. साधारण अर्ध्या तासानंतर अर्धी पुस्तक संपलं. ते अशी पटापट पाने नका उलटू, तुम्हाला समजणार नाही मग. एक एक बातमी नीट वाचा. आता वेळ काढून आलाच आहात म्हणून सांगतोय, नाहीतर हल्लीच्या तरुण मुलांना जरा मुळीच वेळ नसतो. हा बघ, मी हिमाचलमध्ये पण एक साप पकडलेला. तिकडच्या प्रेतावली बातमीत नंतर हॉटेलवाल्याने मला कुरिअर केले पेपर. अशी दयाळू माणसे असतात. मी मुलगी काय करते? ते हा तर त्यानंतर मी नोकरी सोडून दिली आणि पूर्णपणे ह्यात उतरलो. अरे मैं क्या बोल रहा हूँ, तू क्या बोल रहा है? मी तेरी मुलगी के बारे में पूछ रहा हूँ ना. नोकरी महत्वाची की साप पकडणे? सांगा पाहू. अजून साधारण 15 मिनिटे. मी पत्रिका आणि फोटो मागितलेला आईने आणलात का? ते हल्ली सर्प मित्र उरलेत कुठे पण. माझं पण वय झालंय आता. मी अजून एक पण काम करतो, समाजसेवा म्हणता येईल. अंधासाठी मी ब्रेल लिपीत पुस्तक लिहितो. ही बघा. पोतडीतून त्यांनी अजून काही जाडजूड पुस्तके काढली. आता मला काय घंटा कळणार त्यातलं. साहेब माझा हात हातात घेऊन त्याच्या पुस्तकावर ठेवून मला सांगत होते, हे बघ ही ब्रेल लिपी. काय सांगताय काय? हाव इकडे ऑफिसमधून फोनवर फोन. पोरगा गायब झाला कुठे? पुढील बराच वेळ. मग अंध, ब्रेल लिपी आणि समाजसेवा यावर. मी पत्रिका देतोय ना? देतो हो. त्याआधी एक गंमत आणली तुमच्यासाठी. नवीन असेल. मला उशीर का झाला याचे कारण. मी अजून एक काळी पिशवी टेबलावर आली. ते तुम्हाला भेटायचं म्हणून निघालो आणि कॉल आला. चेंबूर BARC भागामध्ये धामण दिसलीये. मग आधी तिकडे गेलो. तोवर ती काळी पिशवी वळवळायला लागली आणि मला अंदाज आला त्यात ती पकडलेली धामण होती. मग पकडली आणि आणली इथे. आता इथून येऊला जाणार आणि सोडणार. हात लावा ना. नको नको. हातभर फाटली माझी. अहो लावा हो हात. मी सांगतो कशी धरायची ते. माझी बोबडी वळलेली होती. माझा हात पकडायचा ते साहेब निरर्थक प्रयत्न करीत होते. ती पिशवी वळवळत होती आणि त्यात धामण होती. मी काका अहो नको, लोक बघतायत. आपण निघूयात आता. नंतर केव्हा तरी मी येईन साप पकडायला. तेवढ्यात त्यांच्या गडबडीत ती पिशवी खाली पडली आणि अर्धी धामण पब्लिकला पण दिसली. आधीच एकतर हुच्च. लोकच. पुढे काय झाले असेल कल्पना करा. लिहित बसत नाही. आता मला त्या सीडीमध्ये घेत नाहीत. सॅड त्या मुलीबद्दल काहीही समजले नाही. पत्रिका नंतर त्यांनी मेल केली. ती अर्थातच जुळली नाही. आता पुढचा धक्का कधी बसणार या विचारात दिवस काढतोय. बापू म्हणतात, बेटा ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. धक्क्याला लागलेला व्यथित. सर्व प्रसंग काल्पनिक असून वास्तवाशी काही संबंध आढळल्यास योगायोग समजावा. तर मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा अमूल्य वेळ कथा वाचण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत.